वेलकम स्टुडंट्स. इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. विज्ञान विषयामध्ये जो सेकंड चॅप्टर आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, तर या चॅप्टरमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या आहेत. तर यामध्ये कोणकोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत बरं? तर त्यामध्ये जो पहिला भाग आहे तो आहे एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन. एलिमेंट्स म्हणजे आज आपण बघतो की जवळजवळ 118 एलिमेंट्सचा शोध लागलेला आहे आणि या सगळ्या एलिमेंट्सचं आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. पण आजचं क्लासिफिकेशन हे एकाच प्रयत्नामध्ये झालेलं आहे का? तर तसं झालेलं नाही. अगदी प्राचीन काळापासून, अगदी 18व्या शतकापासून शास्त्रज्ञांचा हा प्रयत्न सुरू होता की एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन करावं. आता हे क्लासिफिकेशन कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी आणि कशा प्रकारे केलं याबद्दलची माहिती आपल्याला बघायची आहे. तर यामध्ये शास्त्रज्ञ जे पहिले होऊन गेले ते होते डोबेरायनर, आणि त्यांनी जे क्लासिफिकेशन केलं त्याला म्हणायचं डोबेरायनर्स ट्रायड्स. सेकंड सायंटिस्ट वॉज न्यूलँड अँड न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. थर्ड सायंटिस्ट वॉज मेंडेलिव्ह अँड ही classified all the elements at that time, and that is known as the Mendeleev's periodic table. And now we are using the modern periodic table. Okay, one by one we will study all the points in this chapter. First of all, I asked some questions for you. The first question is, what are the types of matter? Can you tell me which are the types of matter? Types of matter that are solids, then liquids, and gas, and one more, that is a plasma. Okay, what are the types of elements? Tell me which are the types of elements. Types are metals, non-metals, and metalloids. ओके, म्हणजे ब्रॉडली आपण अशा 3 गटामध्ये एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन केलेलं होतं. मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. त्याला आपण मराठीमध्ये धातू, अधातू आणि धातू सदृश असं म्हणतो. मेटलॉइड्स त्याला धातू सदृश असं म्हणायचं. अँड द थर्ड क्वेश्चन इज, what are the smallest particles of matter called? मॅटर म्हणजे द्रव्य किंवा पदार्थाचं लहानात लहान कण, त्याला तुम्ही काय म्हणता? दॅट इज atoms. Okay, atoms. And the fourth question is, what is the difference between the molecules of elements and compounds? What is the molecule of an element? This is a molecule of element, oxygen, known as ozone. Molecule of chlorine, diatomic molecule. Okay, then H2, then O2, diatomic molecules. Okay, so what is the compounds? Can you tell me the examples of compounds? The table salt, that is NaCl, is also a compound. Sodium chloride. Another, we are drinking water, that is also a compound, H2O. H2O is a molecular formula of water. So many are there. Acid, sulfuric acid, that is H2SO4. This is also a compound. Then sodium bicarbonate, sodium carbonate, NaHCO3, Na2CO3. All these are compounds. These are the molecules and these are the compounds. Molecules are made only one type of atom. All 3 atoms are of oxygen, 2 atoms of chlorine, only chlorine, 2 atoms of only hydrogen, 2 atoms of only oxygen. But here 2 atoms are there, but 1 atom of sodium and another atom of chlorine. This is the difference between the molecule of an element and compound. Okay, now we want to discuss about the next information, classification of element.
आता एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन कसं केलं आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ओके, वी हॅव लर्न इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट ऑल द ॲटम्स ऑफ एन एलिमेंट आर ऑफ ओनली वन टाईप. आता एकाच इलेमेंटचे जे ॲटम असतात हे सगळे कसे असतात, एकसारखे असतात. फॉर एक्झाम्पल, ए ॲटम ऑफ ॲल्युमिनियम, atoms of aluminum all are same. Okay, today 118 elements are known. आजच्या घडीला आपल्याला 118 एलिमेंट्स माहिती आहेत. However, around year 1800 only 30 elements. कधी बरं, 1800 साली फक्त 30 एलिमेंट्स आपल्याला माहिती होती बरं का. मोर नंबर ऑफ एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड इन द कोर्स ऑफ टाईम. आणि कालांतरानं मग हळूहळू भरपूर त्याच्यानंतर अजून काही जास्त एलिमेंटचा शोध लागला. मोर अँड मोर इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स वॉज गॅदर्ड. आणि मग ह्या सगळ्या एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या एलिमेंट्सची जास्तीची माहिती, त्याचे प्रॉपर्टीज आपल्याला समजू लागल्या आणि ती माहिती आपण जमा करू लागलो. टू एज द स्टडी ऑफ सच ए लार्ज नंबर ऑफ एलिमेंट्स. आता या सगळ्या एलिमेंट्सचा अभ्यास करणं सोपं जावं यासाठी शास्त्रज्ञ त्याच्या एका चाकोरीबद्ध अशा पद्धतीनं त्यांची मांडणी करण्यासाठी प्रयत्न करत होते. इन द व्हास्ट इन्फॉर्मेशन अबाउट देम. कारण या एलिमेंट्सची जी इन्फॉर्मेशन होतं ते खूप होतं किंवा जास्त इन्फॉर्मेशन होतं ते आपल्याला मिळवायचं होतं आणि म्हणून शास्त्रज्ञांनी तसा प्रयत्न सुरू केला. यू नो दॅट in the initial classification of elements were classified into the groups of metals and non-metals. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये इनिशियल क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स कसं होतं बरं, ओनली मेटल्स अँड नॉन मेटल्स. 1 minute, ओनली मेटल्स अँड नॉन मेटल्स. ओके, सुरुवातीला फक्त आपण मेटल्स आणि नॉन मेटल्स या पद्धतीनं त्यांची मांडणी आपण केलेली होती. लेटर ऑन अनदर क्लास ऑफ एलिमेंट्स कॉल्ड मेटेलॉइड्स. त्यानंतर मेटेलॉइड्स हा अजून एक ग्रुप त्याच्यामध्ये शोधला गेला. ॲज द नॉलेज अबाउट एलिमेंट्स अँड देअर प्रॉपर्टीज वेंट ऑन इन्क्रीजिंग, different scientists started trying out different methods of classification. वेगवेगळे शास्त्रज्ञ आपापल्या पद्धतीनं या सगळ्या एलिमेंटचं क्लासिफिकेशन करायला त्यांनी सुरुवात केली. तर त्यातले जे पहिले शास्त्रज्ञ जे होते त्यांचं नाव आहे डोबेरायनर. आणि त्यांनी जे क्लासिफिकेशन केलं त्याला आपण काय म्हणतो, डोबेरायनर्स ट्रायड्स. तर ट्रायड हा शब्द का वापरला बरं या ठिकाणी, कारण त्यांनी डोबेरायनर या शास्त्रज्ञांनी 3 एलिमेंटचा एक गट तयार केला. इथं तुम्ही बघू शकता लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. 3 एलिमेंट्स आर देअर अँड देअरफॉर ही यूज्ड द वर्ड ट्रायड. इन द इयर 1817 a German scientist Dobereiner suggested that properties of elements are related to their atomic masses. म्हणजे त्यांचे ॲटॉमिक मास याच्यावरती त्याच्या प्रॉपर्टीज डिपेंड्स असतात. ही मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स. इथं काळजीपूर्वक लक्षात ठेवा, ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स म्हणजे 3 एलिमेंट्सचा ग्रुप त्याने तयार केला. ईच हॅविंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड कॉल्ड देम ट्रायड. आता त्यांच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत केमिकल प्रॉपर्टीज त्या सेम होत्या. त्यांनी जो ग्रुप तयार केला त्या एलिमेंट्सचा त्यांच्या प्रॉपर्टीज कशा होत्या, सेम होत्या, म्हणून त्याला त्यांनी नाव काय दिलं, ट्रायड. ओके, ही अरेंज्ड द 3 एलिमेंट्स इन ए ट्रायड इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास, ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमाने त्यांची मांडणी. अँड शोड दॅट द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट was approximately equal to the mean of
the atomic masses of other two elements. Okay, atomic mass of the middle element was approximately equal to the mean of the atomic masses of other two elements. This is the actual rule and known as Doberaner's triad. यांनी काय सांगितलं, ही जी तीन एलिमेंट आहेत तिथं तुम्ही बघू शकता लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम आहे का. तर या मधलं एलिमेंट कुठलं, मधलं जे एलिमेंट आहे ते आहे सोडियम. याचं ॲटॉमिक मास किती, तर राहिलेलं पहिलं एलिमेंट लिथियम, लास्ट एलिमेंट पोटॅशियम, या दोघांचं ॲटॉमिक मास त्यांची बेरीज करा आणि त्याला दोन्ही भागा, म्हणजे त्याची ॲव्हरेज काढा. त्याचं ॲव्हरेज काढा तर ते किती येईल, मधल्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मास इतकं येईल. atomic mass of the middle element was approximately equal to the mean of the atomic masses of other two elements. तर प्रत्यक्ष आपण हे करून बघू शकतो. आपण बघूया, यामध्ये लिथियम इज द फर्स्ट एलिमेंट and the atomic mass of lithium is 6.9. ओके, किती आहे बघा बरं, ॲटॉमिक मास ऑफ लिथियम इज 6.9. आणि लास्ट पोटॅशियम आहे, तर पोटॅशियमचा ॲटॉमिक मास किती, 39.1. आता यांची सरासरी काढायची आहे, होय का नाही. काय करावं लागेल, 6.9 प्लस 6.9 प्लस 39.1 divided by 2, that is equal to 23.0, that is 23. तर 23 हे काय आहे, 23 is a atomic mass of middle element, that is sodium. ओके, समजलं का बघा तुम्हाला. सेकंड एक्झाम्पल बघूया, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम. तर कॅल्शियम हे फर्स्ट आहे, स्ट्रॉन्शियम हे मिडल आहे आणि बेरियम हे थर्ड आहे. ओके, द फर्स्ट अँड लास्ट, फर्स्ट इज कॅल्शियम 40.1, लास्ट इज बेरियम 137.3. and now I want to make the mean, calculate the mean, that is 40.1 plus 137.3 divided by 2, and the answer is 88.7. and this is actually the atomic mass of the middle element, that is strontium. समजलं का बघा, म्हणजे पहिलं एलिमेंट क्लोरीन, लास्ट एलिमेंट आयोडीन, या दोघांचं ॲटॉमिक मास त्याचा जर आपण मीन काढला तर तो किती येतो, मिडल एलिमेंटच्या ॲटॉमिक मास इतका येतो. मिडल एलिमेंट ब्रोमीन आहे, त्याच्या ॲटॉमिक मास इतका येतो. हे डोबेरायनरनी सांगितलं आणि त्यालाच आपण म्हणतो की डोबेरायनर्स ट्रायड. आता या ठिकाणी काही अजून एक्झाम्पल दिलेले आहेत. आयडेंटिफाय डोबेरायनर्स ट्रायड्स फ्रॉम द फॉलोइंग ग्रुप्स ऑफ एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. आता सिमिकल केमिकल प्रॉपर्टीज असणारे हे डोबेरायनर्स ट्रायड्स यांच्यामध्ये तुम्ही शोधायची आहे. तुम्ही करून बघा. मॅग्नेशियम आणि स्ट्रॉन्शियम यांची बेरीज करा आणि त्याचा मीन काढा. तो कॅल्शियम इतका येतो का बघा. तिथं हे फर्स्ट एलिमेंट आहे, लास्ट एलिमेंट. ओके, 32.1 plus 127.6 divided by 2, and the answer will be the atomic mass of the middle element. आता हे आहे का असं तुम्ही शोधून त्या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे. Now the second point is Newland's law of octaves. The English scientist John न्यूलँड्स हे त्या शास्त्रज्ञांचं नाव आहे बरं का. जॉन न्यूलँड्स
correlated the atomic masses of elements to their properties in a different way. त्यांची जे प्रॉपर्टीज आहे त्या वेगळ्या पद्धतीनं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इन द इयर 1866 न्यूलँड्स अरेंज द एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाईम इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमाने इलेमेंट्सची मांडणी त्यांनी केलेली आहे. इट स्टार्टेड विथ द lightest element hydrogen, and ended up with thorium. आणि थोरियमने त्याचा शेवट केला. सगळ्यात हलकं जे इलेमेंट होतं लायटेस्ट ते हायड्रोजन पहिल्यांदा घेतलं आणि जड इलेमेंट जे आहे हेवी इलेमेंट लास्टली घेतलं. ही फाउंड दॅट एव्हरी 8th element had properties similar to those of the first. आणि मग हा ॲक्च्युली तो रूल आहे आपण जो म्हणतो या ठिकाणी हा ॲक्च्युली रूल आहे. एव्हरी 8th element had properties similar to those of the first. हे प्रत्येक 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी ह्या पहिल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीसारख्या आहेत. फॉर एक्झाम्पल सोडियम इज द 8th element फ्रॉम लिथियम. आता आपल्याला हे बघावं लागेल पुस्तकामध्ये. लिथियमपासून सुरुवात केली तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर हा जो टेबल आहे हे जे क्लासिफिकेशन आहे हे न्यूलँड्स या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. त्याने अशी गट केलेले आहेत बघा. हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन अँड ऑक्सिजन. तर पहिलं एलिमेंट कुठूनही सुरुवात करा, हायड्रोजनपासून सुरुवात करा. हायड्रोजनपासून नंतर येणारं 8वं एलिमेंट आणि हे पहिलं हायड्रोजन यांच्या प्रॉपर्टी सेम. 1 2 3 4 5 6 7 अँड 8. That means the properties of hydrogen and fluorine are the same. If you start from boron, then 1 2 3 4 5 6 7 and 8. The properties of boron and aluminum are the same, just like that. Okay. This is actually the rule or law of octave. आता या ठिकाणी हे काय बरं, त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे. संगीतामध्ये जसे स्वर असतात, आपल्या संगीतामध्ये जसे स्वर आहेत ते सा रे ग म प ध नी. आपण म्हणतो ना सा रे ग म प ध नी सा, म्हणजे पहिला सा आणि 8वा परत सा. आणि हे जे स्वर आहेत हे स्वर हे पाश्चात्य संस्कृत संगीतामध्ये ज्याला आपण वेस्टर्न म्युझिक असं म्हणतो या ठिकाणी दिले बघा की वेस्टर्न म्युझिकमध्ये हे स्वर आहेत. आपण डो रे मी फा सो ला ती असं म्हणतो. ठीक आहे. जसं सुरुवात केली आपण सा रे ग म प ध नी सा, पहिला स्वर आणि 8वा स्वर सेम असतो म्हणून अशा प्रकारे मांडणी त्यांनी केलेली आहे. ठीक आहे. आपण अजून एखादं एक्झाम्पल घेऊन बघू शकतो. प्रॉपर्टीज ऑफ नायट्रोजन अँड प्रॉपर्टीज ऑफ फॉस्फरस आर द सेम अँड द रूल इज लॉ इज एव्हरी 8th element had properties similar to those of the first. ओके. आणि यातली एक्झाम्पल्स घेऊन आपण बघू शकतो. आणि मग सिमिलर प्रॉपर्टी असणारे एलिमेंट्स ही एकाखाली एक अशी लिहिलेली आहेत. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, जस्ट लाईक दॅट. हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन, कोबाल्ट, निकेल, ब्रोमियम, जस्ट लाईक दॅट. सिमिलर प्रॉपर्टीज. द प्रॉपर्टीज आर सेम for all these elements: hydrogen, fluorine, chlorine, cobalt, nickel and
bromine. Many limitations were found in Newland's octaves. This law was found to be applicable only up to calcium. फक्त कॅल्शियमपर्यंतच तो ॲप्लिकेबल होता. त्याला बऱ्याचशा लिमिटेशन्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत. न्यूलँड्स fitted all the known elements in a table of 7 into 8, that is 56 boxes. आडवे आणि उभे 7x8 असे बॉक्सेस त्यांनी रकाने उभे आणि आडवे कॉलम तयार केले आणि 7x8 म्हणजे 56 बॉक्सेस तयार झाले. न्यूलँड्स प्लेस द 2 elements each in some boxes. आता काही बॉक्समध्ये 2 एलिमेंट त्यांनी घातलेले आहेत. जसं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं कोबाल्ट आणि निकेल आहे का. या ठिकाणी सुद्धा 2 एलिमेंट्स एकत्र घातलेले आहेत. All the known elements in the table, for example cobalt and nickel. Then afterwards here cerium and lanthanum. Moreover, he placed some elements with different properties under the same note. तर एकाच नोटमध्ये डिफरंट प्रॉपर्टीज असणारे अशी काही एलिमेंट्स मांडलेले आहेत. फॉर एक्झाम्पल न्यूलँड प्लेस्ड द मेटल्स कोबाल्ट अँड निकेल अंडर द नोट डो. बघा बरं कुठं आहे. कोबाल्ट अँड निकेल हे डो किंवा सा या नोटखाली त्यांनी मांडलेले आहेत. अवे फ्रॉम देम अलॉंग विथ द नॉन मेटल्स. आता खरं म्हणजे हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन ही नॉन मेटल्स आहेत आणि या नॉन मेटलमध्ये कोबाल्ट आणि निकेल घातलेलं आहे. तर हे त्याचे ड्रॉबॅक आहे किंवा लिमिटेशन्स आहेत. ओके. ऑल्सो आता खरं म्हणजे हे जे आहे कोबाल्ट अँड निकेल हे कुठं हवं होतं. कोबाल्ट अँड निकेल ॲक्च्युली हे या ठिकाणी हवं होतं. बरोबर आहे का. आयर्नमध्ये वगैरे या ठिकाणी हवं होतं, पण तसं ते झालं नाही. Also, Newland octave did not have provision to accommodate the newly discovered elements. आता नव्यानं काही एलिमेंट्सचा शोध लागला, त्यांची जागा या ठिकाणी निश्चित होऊ शकली नाही. The properties of new elements discovered later on did not fit in the Newland's law of octaves. नव्यानं शोधल्या गेलेल्या एलिमेंट्सला या न्यूलँड्सच्या ऑक्टेव्हमध्ये या टेबलमध्ये क्लासिफिकेशनमध्ये स्थान नव्हतं. ठीक आहे. आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे तो म्हणजे मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. फर्स्ट वी स्टडीड अबाउट द Doberainus triad. The second Newland's octave, and next is Mendeleev's periodic table.